नमस्कार मित्रांनो, एनव्हिजन अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, 27 जुलैपासून आपण UPSC मेन्स आणि MPSC राज्यसेवा मेन्स 2026 तसेच 27साठी जे विद्यार्थी प्रिपेअर करतात त्यांच्यासाठी एक डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम सुरू केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला दररोज सकाळी 10 वाजता एक प्रश्न दिला जातो आणि हा प्रश्न तुम्हाला यूट्यूब तसेच टेलिग्रामवरती उपलब्ध केला जातो. त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे आणि PDF फॉर्ममध्ये आम्हाला संध्याकाळी 6 पर्यंत टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप कुठेही पाठवलं तरी चालणार आहे. आणि या उत्तराचं इव्हॅल्युएशन करून तुम्हाला अ, 1 दिवसामध्ये मिळणार आहे आणि हे पूर्णपणे फ्री असणार आहे. या प्रोग्रामसाठी कुठलीही फी नाही आहे. त्याच्यामुळं जे विद्यार्थी आता या मेन्ससाठी पात्र आहेत आणि त्याचबरोबर नेक्स्ट इयरसाठी प्रिपेअर करत आहेत, अशा विद्यार्थ्यांनी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं. तसेच जे टेलिग्रामवरती एनव्हिजन अकॅडमी नावाने आमचं चॅनल आहे, तिथं सुद्धा जॉईन करावं, जेणेकरून तुम्हाला या प्रोग्राममध्ये सहभाग नोंदवता येईल. तर मित्रांनो, आज डे 3 आहे आणि यामध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास या विषयावरील एक प्रश्न घेत आहोत. प्रश्न असा आहे की 19व्या शतकामध्ये भारतीय राष्ट्रवादाला आकार देण्यामध्ये वृत्तपत्रांची भूमिका स्पष्ट करा. हाच प्रश्न इंग्लिशमध्ये वरती दिलेला आहे. डिस्कस द रोल ऑफ प्रेस इन शेपिंग इंडियन नॅशनलिझम इन द 19th सेंचुरी. हा प्रश्न 10 मार्क्ससाठी आहे आणि एकूण वर्ड्स आहेत 150. म्हणजे 150 शब्दामध्ये तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. तर मित्रांनो, आपण या प्रश्नाचा आता मॉडेल आन्सर बघणार आहे. मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला PDF अवेलेबल होईल, पण आपण डिस्कशनमध्ये फक्त जे मराठीमध्ये दिलेले उत्तर आहे ते डिस्कस करणार आहोत. इथे आम्ही एक सुरुवातीला तक्ता दिलेला आहे, त्याच्यामध्ये प्रभावी उत्तर कसं लिहिता येऊ शकतं याच्याबद्दल काही सूचना केलेल्या आहेत. कुठल्याही उत्तराचे जे स्ट्रक्चर असतं, एक प्रस्तावना म्हणजेच इंट्रोडक्शन, नंतर जो मुख्य भाग आहे त्यामध्ये जी क्वेश्चनची डिमांड आहे ती ॲड्रेस केली जाते आणि तिसरा जो आहे कन्क्लुजन, असं एक स्ट्रक्चर असायला पाहिजे. ते आम्ही इथं दिलेलं आहे की कुठल्या भागामध्ये तुम्हाला काय लिहिता येईल. तर आता बघा, इथे जे इंट्रोडक्शन आम्ही लिहिलेलं आहे किंवा मॉडेल आन्सरमध्ये दिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण काय सांगितलं की बेंगाल गॅझेट हे जे 1780 मध्ये पहिल्यांदा भारतामध्ये एक वृत्तपत्र सुरू झालं, ते जेम्स ऑगस्ट हिकी यांनी सुरू केलेलं होतं. आणि त्यानंतर मग 18व्या शतकामध्ये बरीच भारतीय वृत्तपत्र आली आणि त्यांनी राजकीय जागरूकता भारतीयामध्ये तयार करण्याचं काम केलं. त्याचबरोबर मी थोडंसं तुम्हाला बॅकग्राऊंड सांगतो की सध्या आधुनिक जगामध्ये जी सोशल मीडिया आहे किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, अशा प्रकारची माध्यमं त्यावेळेस नव्हती. तर त्यामुळं वृत्तपत्र हे एकमेव माध्यम होतं की ज्याचा वापर करून जे कुठले राजकीय नेते होते त्यांना जे ब्रिटिश राजवट, जे भारतामध्ये एकदम जुलमी राजवट होते किंवा भारतीयांचं ज्या प्रकारे ते शोषण करायचे, त्या गोष्टी भारतीयांपर्यंत पोहोचवण्यासाठी या वृत्तपत्रांचा आधार त्यांनी घेतला. त्याचबरोबर आपण हे पण म्हणू शकतो की त्यावेळेचा जो भारत होता तो एकसंध नव्हता किंवा भारतामध्ये राष्ट्र आणि राष्ट्रवाद ही संकल्पनाच नव्हती. तर इथे सुद्धा भारताला जोडण्याचं काम या वृत्तपत्राने केलेलं होतं. तर आपण अशाच प्रकारे याच्या मुख्य भागामध्ये काही पॉईंट्स लिहिणार आहे. तर बघा, मुख्य भागामध्ये पहिलाच पॉईंट आहे राजकीय जागरूकता, जे आत्ता आपण डिस्कस केलं की भारतामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये जनमत तयार करण्यासाठी आणि जनसंघटन करण्यासाठी या वृत्तपत्रांचा वापर राष्ट्रवादी नेत्यांनी केला. याच्यामध्ये आपण इथे उदाहरण देऊ शकतो की अमृत बाजार पत्रिका आहे, कलकत्ता क्रॉनिकल आहे, बॉम्बे हेरॉल्ड आहे किंवा द हिंदू आहे. अशा प्रकारच्या वृत्तपत्रांनी भारतामध्ये राजकीय जागरूकता तयार करण्याचं काम केलेलं होतं. त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे, ब्रिटिशांनी जे आर्थिक आणि राजकीय शोषण केलेलं होतं भारताचं, त्याच्याबद्दल सुद्धा या वृत्तपत्रांनी आवाज उठवलेला होता. त्याच्यामध्ये सर्वात फेमस उदाहरण आहे दादाभाई नौरोजी यांचं, ज्यांनी संपत्तीचा निचरा म्हणजेच ड्रेन ऑफ वेल्थ ही थेoरी मांडली होती. दादाभाई नौरोजी यांनी व्हॉइस ऑफ इंडिया सुद्धा हा एक न्यूजपेपर सुरू केलेलं होतं. त्यानंतर भारतीयामध्ये जी जनजागृती आहे ते सुद्धा करण्याचं काम या वृत्तपत्रांनी केलं होतं. बरीच प्रादेशिक भाषेमध्ये सुद्धा वृत्तपत्र निघालेली होती. याच्यामध्ये आपण NM लोखंडे यांचं दीनबंधू हे उदाहरण येथे देऊ शकतो. या वृत्तपत्रांनी फक्त सुशिक्षित भारतीयच नाही तर त्यांच्या पलीकडेही जाऊन जे शेतकरी होते, कामगार वर्ग होता किंवा मध्यम वर्ग होता, या लोकांमध्ये सुद्धा ब्रिटिशांच्या विरोधामध्ये एक जनभावना तयार केली.
आणि त्यामुळे काय झालं की जी राष्ट्रवादी चळवळ होती किंवा एक मुवमेंट सुरू होती भारताच्या स्वातंत्र्यासाठी, ती चळवळ अधिक विस्तृत होत गेली. त्यानंतर हा पॉईंट पण आपण आता डिस्कस केला की पूर्ण भारतीयामध्ये आपण सर्व भारतीय आहोत ही राष्ट्रवादाची भावना तयार करण्यासाठी या वृत्तपत्रांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. इथे सुद्धा आपण एखादं उदाहरण देऊ शकतो की राष्ट्रीय काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांनी आपली स्वतःची वृत्तपत्र सुरू केलेली होती. ते एखादं तुम्ही इथे कोट करू शकता. हा पॉईंट पण आपण आता डिस्कस केला, राष्ट्रवादी विचारधारेचा प्रसार. या वृत्तपत्रांनी स्वराज्य, लोकशाही, स्वशासन यासारख्या कल्पनांचा प्रसार केला भारतामध्ये. इथं एक फेमस उदाहरण देऊ शकतो की लोकमान्य टिळकांनी जे केसरी आणि मराठा हे दोन्ही वृत्तपत्र सुरू केलेलं होतं, ते इथं आपण उदाहरण म्हणून देऊ शकतो. आता तुम्ही एक कमेंट करून सांगा की केसरी आणि मराठा या दोन्हीपैकी इंग्लिश कुठलं होतं आणि मराठी कुठलं होतं. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे जन आंदोलनाची पूर्वतयारी. भारतामध्ये खास करून जे 20व्या शतकामध्ये मोठं जन आंदोलन उभा राहिलं ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आणि वसाहतवादी राजवटीच्या विरोधामध्ये भारतामध्ये जी नॅशनल मुवमेंट सुरू झालेली होती, तर त्याचा पाया धरण्याचं काम कुठेतरी याच वृत्तपत्रांनी 19व्या आणि 18व्या शतकामध्ये केलेलं होतं. त्यानंतर सामाजिक आणि धार्मिक सुधारणा. आपल्याला माहित आहे की भारत जात, धर्म किंवा भाषा अशा बऱ्याच गोष्टींनी डिवाइड झालेला होता आणि तसेच आपल्या समाजामध्ये बऱ्याच वाईट रूढी परंपरा चालू होत्या. त्या रूढी परंपराच्या विरोधामध्ये सुद्धा जागरूकता तयार करण्याचं काम या वृत्तपत्रांनी केलेलं होतं. यामध्ये आपण उदाहरण राजा राम मोहन रॉय यांचं देऊ शकतो. यांनी संवाद कौमुदी हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी सती प्रथा आणि बालविवाह याच्या विरोधामध्ये त्यांनी आवाज उठवला होता आणि या विषयावर समाजामध्ये जागरूकता तयार केलेली होती. तर मित्रांनो, अशा प्रकारे या उत्तरामध्ये जर आपण 5 ते 6 पॉईंट्स लिहिले आणि त्याच्यामध्ये योग्य ती एक्झाम्पल जर कोट केलं तर आपल्याला आपल्याला आरामात 5 ते 5.5 मार्क्स ते मिळू शकतात. आणि या प्रश्नामध्ये आपल्याला उत्तर लिहिताना भरपूर ठिकाणी आपलं एक्झाम्पल देण्याचा वाव आहे. त्यानंतर हे शेवटचं जे कन्क्लुजन आहे ते बघूया. इथे आपण व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट याचं एक मेन्शन केलेलं आहे किंवा लायसन्सिंग ऍक्ट आहे. यासारख्या कायद्यांनी काय केलं तर भारतामध्ये दडपशाही पद्धतीने ही वृत्तपत्र बंद करण्याचा प्रयत्न केला. तरी सुद्धा सातत्याने या न्यूजपेपर्सने वसाहतवादी अन्याय आणि ब्रिटिशांच्या विरोधामध्ये भारतीयामध्ये जागरूकता तयार केली आणि जनमताची राजकीय जाणीवमध्ये रूपांतर केलं आणि त्यामुळेच 20व्या शतकामध्ये जी राष्ट्रीय चळवळ उभी राहिली त्याचा पाया रचला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण डे 3 मध्ये आधुनिक भारताचा इतिहास या विषयावरील एक प्रश्न पाहिलेला आहे आणि त्याचं उत्तर आपण सविस्तरपणे डिस्कस केलेलं आहे. उद्या भेटूया परत डे 4 मध्ये असाच एक प्रश्न घेऊन. पण त्यापूर्वी जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सांगा की हा जो डेली आन्सर रायटिंग इनिशिएटिव्ह आहे तो एकदम फ्री आहे आणि आन्सर रायटिंग हे काही एका दिवसामध्ये बदलणारी किंवा इम्प्रूव्ह होणारी गोष्ट नाही आहे. त्याचबरोबर प्रिलिम्स आणि मेन्स या दरम्यानच्या वेळेमध्ये सुद्धा ही गोष्ट इम्प्रूव्ह होऊ शकत नाही, कारण तो खूप टाइम पिरियड कमी असतो आणि आपला सिलेबस खूप मोठा आहे. जर आपण डेली बेसिसवरती काही ना काही लिहित राहिलं तरच आन्सर रायटिंगमध्ये तुमच्या इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. त्यांना सांगा की या फ्री डेली इनिशिएटिव्हमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा आणि तुमची आन्सर्स आम्हाला दररोज पाठवायचा. थँक्यू.